सह्याद्रीच्या उत्तुंग आणि दुर्गम रांगा आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा नेहमीच मराठी मनाला भुरळ घालत आलाय. परंतु पुण्यात राहणाऱ्या एका 3.25 वर्षांच्या चिमुरडीने या कठीण डोंगर रांगांमध्ये जी अद्भुत कामगिरी केली आहे ती पाहून आज संपूर्ण क्रीडा आणि दुर्गप्रेमी जग थक्क झालंय. पुण्यातील रहिवाशी असणारे प्रसाद चव्हाण यांची अवघ्या 3.25 वर्षांची चिमुरडी कन्या राजवर्धिनी चव्हाण हिने वयाच्या या अत्यंत लहान टप्प्यावर तब्बल 75 गडकिल्ले यशस्वी सर करून एक नवा आणि दैदिप्यमान इतिहास प्रस्थापित केला आहे. तिच्या या अद्भुत आणि अत्यंत साहसी कामगिरीने केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. 19 मार्च 2023 रोजी जन्मलेल्या या राजवर्धिनीचा हा थक्क करणारा दुर्गप्रवास ती अवघ्या 10 महिन्यांची लहान बाळ असतानाच तिने सुरुवात केली होती. हे तिचे विशेष आहे. तिने तिच्या आयुष्यातील पहिले पाऊल ऐतिहासिक किल्ले रायगड येथे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ टाकले होते. ही तिच्या या संपूर्ण प्रवासाची अत्यंत विशेष आणि पवित्र अशी सुरुवात ठरली. या ऐतिहासिक सुरुवातीनंतर राजवर्धिनीचा हा दुर्गप्रवास अविरतपणे सुरू राहिला. तिने ऐतिहासिक सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळापर्यंत स्वतः पायी वाटचाल सुरू केला. इतकेच नव्हे तर शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापर्यंतचा संपूर्ण खडतर प्रवास देखील तिने स्वतःच्या पायाने यशस्वीपणे पूर्ण केला. राजवर्धिनीची जिद्द आणि धाडस एवढ्यावरच मर्यादित राहिली नाही. अवघ्या 2 वर्षांची लहान मुलगी असताना तिने रायगडासारखा अत्यंत बलाढ्य असणारा किल्ला स्वतःहून चढून यशस्वीपणे सर केला. यासोबतच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणारे आणि महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर देखील तिने अवघ्या 2 वर्षांच्या वयात स्वतःच्या पायाने यशस्वीपणे सर करून एक मोठा पराक्रम केला. आजवर तिने राजगड, लोहगड, विसापूर, पन्हाळा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, बहादूरगड आदींसह महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या तब्बल 75 गडकिल्ल्यांवर चढाई पूर्ण केली. युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा नामांकनात समाविष्ट केलेल्या मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या सर्व 12 ऐतिहासिक किल्ल्यांची यशस्वी चढाई पूर्ण करणारी ती जगातील सर्वात कमी वयाची बाल ट्रेकर ठरली आहे. राजवर्धिनीच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने 2 वेळा घेतली असून तिची नोंद भारतातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून केली आहे. या अनोख्या विक्रमांशिवाय राजवर्धिनीच्या नावे इतरही अनेक महत्त्वाचे सन्मान जोडले गेले आहेत. ऐतिहासिक रायरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर झालेल्या कलश स्थापनेच्या सोहळ्यात पहिल्या कलश पूजनाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा अधिकार या चिमुरडीला मिळाला. तसेच तिच्या या उल्लेखनीय धाडसाची कदर करत ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तिला बालशौर्य पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. राजवर्धिनीने प्रस्थापित केलेला हा अनोखा विक्रम केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला असून चिमुकल्या वयातील तिचे हे धाडस सर्वांना प्रेरणा देणारे आहे.